नमस्कार, टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण हे बघणार आहोत घरच्या घरी वडापाव कसा बनवायचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा वडापाव. तर चला वडापाव बनवायला सुरुवात करूयात. वडापाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठाने वडे एकदम कुरकुरीत आणि छान होतात. त्यामध्ये हळद पावडर घेतली आहे चिमूटभर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून दाटसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता छान बॅटर तयार आहे. 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घेऊयात. भाजी बनवण्यासाठी इथे घेतल्या आहेत मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व जिन्नस एकत्र कुटून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान वाटून घेतलेत बारीक. आता भाजी बनवण्यासाठी हे उकडलेले बटाटे आहेत. हे जास्त मऊही शिजवले नाहीत, मीडियम शिजवले आहेत. हे हाताने असे बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त बारीकही तुकडे नाही करायचे, मीडियम असे तुकडे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता कढईमध्ये 1 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी तडतडली की लगेच थोडंसं जिरं घालायचं आहे. कढीपत्ता, हिरव्या मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आपण ते घातला आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे. चवीनुसार मीठ घाला. उकडून बारीक करून घेतलेले बटाटे तेलामध्ये घालून परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही परतायचं. थोडीशी कोथिंबीर घालून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाजी थोडी गार होऊ द्या, त्यानंतरच वडे बनवून घ्यायचे आहेत. गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी. तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊयात. पाहू शकता भाजी छान थंड झालेली आहे. अशी थोडीशी भाजी हातावरती घ्यायची आहे. गोल त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता तयार आहे आपला वडा. पाहू शकता सर्व वडे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत. लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. रेसिपीमध्ये जर काही नाही समजले तर कमेंट करून विचारा, रिप्लाय केला जाईल. सर्व वडे इथे मी बनवून घेतले आहेत. 7 ते 12 वडे तयार झाले आहेत इथे. पाहू शकता इकडं आपण वडापाव सोबत जी मिरची असते ती मिरची तयार करून घेणार आहोत. मिरचीला मध्यभागी चिरून घ्यायचं आहे. सर्व मिरच्या मी इथं मध्यभागी चिरून घेतल्या आहेत. पाहू शकता आपण मुरू घातलेलं पीठ इकडे तयार आहे. साठी बॅटर तयार करताना त्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ अवश्य घाला. नसेल तर नाही घातले तरीही चालेल. इकडे पाहू शकता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. एक वडा पिठामध्ये टाकायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने तेलामध्ये वडा हळूच सोडायचा आहे. पाहू शकता तेल गरम पाहिजे चांगलं. सर्व वडे मी तेलामध्ये तळून घेत आहे. 4 ते 5 वडे मी इथे टाकून घेतले आहेत तेलामध्ये. पाहू शकता वडे छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशाच प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता कुरकुरीत खमंग वडे तयार आहेत. माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चिरून घेतलेली मिरची तळून घेऊया. गरम तेलामध्ये मिरची टाकायची आहे. झारण्यामध्ये ठेवूनच
मिरची तळून घ्यायची आहे, डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकायची. मिरचीला थोडं सांभाळूनच तळा, अंगावरती उठते. पाहू शकता, छान तळून घ्यायची आहे. गरम मिरचीवरती थोडंसं मीठ टाकायचं आहे, मिठाने छान चव लागते. पावाला मध्यभागी चिरून घ्या, त्यावरती थोडीशी चटणी घाला, वरती वडा ठेवून घ्या, त्यावरती आणखी थोडीशी चटणी. तयार आहे आपला चटपटीत खमंग असा वडापाव. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा वडापाव. रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.